नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी वर्डमध्ये वर्किंग करत असताना रेफरन्स आणि मेलिंग कशा प्रकारे वर्किंग केलं जातं ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामध्ये सगळ्यात पहिली कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे टेबल ऑफ कंटेंट। आता टेबल ऑफ कंटेंट वर्किंग करत असताना आपण कशा प्रकारे वर्किंग करणार आहे ते पहिले त्या ठिकाणी समजून घेऊ। एखादं वर्किंग जर आपण त्या ठिकाणी केलं तर त्या वर्किंगमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जे काही हेडिंग त्या ठिकाणी द्यायचे असतात ते हेडिंग त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काढू शकतो। म्हणजे थोडक्यात आपल्याला एखादी इंडेक्स वगैरे तयार करायची असेल तर आपण या ठिकाणी टेबल ऑफ कंटेंटचा उपयोग करून त्या ठिकाणी आपण एखादी इंडेक्स या ठिकाणी तयार करू शकतो। आता इंडेक्स तयार करत असताना सर्वप्रथम तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे हेडिंग त्या ठिकाणी तयार करावे लागतील। म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या वर्किंगचे जे काही हेडिंग आहे ते हेडिंग तुम्हाला या ठिकाणी दाखवावे लागतील आणि ते हेडिंग तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता। बघा, मी या ठिकाणी जे हेडिंग आहे ते हेडिंग त्या ठिकाणी घेतल्यानंतर या ठिकाणी त्याला हेडिंग 1 म्हणून या ठिकाणी सिलेक्ट करेल। त्यानंतर माझ्या वर्किंगचं जे काही हेडिंग 1 आहे हे जर प्रत्येक वेळेस मी या ठिकाणी जे काही हेडिंग तयार करेल त्याला या ठिकाणी हेडिंग 1 म्हणून मी या ठिकाणी पुट करेल। बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वर्किंगमध्ये जे त्या ठिकाणी हेडिंग दाखवायचे हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी प्रथमतः हेडिंग या ठिकाणी तयार करावे लागतील आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही त्यामध्ये वर्किंग करू शकता। म्हणजे या ठिकाणी मी वर्किंग करत असताना प्रथमतः त्या ठिकाणी काय करेल की माझ्या वर्किंगचे जे काही हेडिंग तयार होतात ते हेडिंग या ठिकाणी मी सर्व या ठिकाणी हेडिंग 1 म्हणून या ठिकाणी पुट करेल। अशा प्रकारे त्या ठिकाणी मी एखादं हेडिंग या ठिकाणी घेईल आणि ते या ठिकाणी दाखवू शकतो। प्रथमतः या ठिकाणी मला माझ्या वर्किंगचे सर्व हेडिंग या ठिकाणी दाखवावे लागतील। आता सर्व मी या ठिकाणी हेडिंग 1 म्हणून पुट केल्यानंतर या ठिकाणी मला काय करावं लागेल की जे काही माझं इंडेक्स आहे किंवा त्या ठिकाणी जे माझी हेडिंग आहे हे मी त्या ठिकाणी माझ्या पहिल्या पेजवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। ठीक आहे, त्यासाठी मला त्या ठिकाणी पहिलं पेज हे मला त्या ठिकाणी ब्लँक पेज म्हणून या ठिकाणी घ्यावं लागेल की जेणेकरून मी त्यावरती त्या ठिकाणी माझे हेडिंग जे काय आहे ते त्या ठिकाणी दाखवू शकतो। या ठिकाणी मी एक ब्लँक पेज या ठिकाणी तयार करेल। रेफरन्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी टेबल ऑफ कंटेंटमध्ये तुम्ही गेल्यानंतर टेबल ऑफ कंटेंटमध्ये तुम्हाला 2 त्या ठिकाणी टेबल या ठिकाणी दिसतात। मॅन्युअल टेबल पण या ठिकाणी तुम्हाला दिसतो, पण या ठिकाणी ॲटोमॅटिक 1 आणि 2 टेबल या ठिकाणी दिलेले आहे। त्यातला मी 1 नंबरचा टेबल या ठिकाणी दाखवेल आणि माझे जे काही सर्व वर्किंग आहे जे काही हेडिंग म्हणून मी या ठिकाणी घेतले होते हे सगळे या ठिकाणी मला दिसतील। बघा, या ठिकाणी मी या ठिकाणी इंडेक्स म्हणूनही त्या ठिकाणी दाखवू शकतो। म्हणजे जर ही माझी इंडेक्स असेल तर या ठिकाणी इंडेक्स म्हणूनही त्या ठिकाणी ते वर्किंग मी दाखवू शकतो। अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही ते हेडिंग या ठिकाणी दाखवू शकतो। जे काही त्या ठिकाणी हेडिंगवरती तुम्हाला जर वर्किंग करायचं असेल तर डायरेक्टली कंट्रोल प्रेस करून तुम्ही त्या ठिकाणी त्या हेडिंगवरती गेल्यानंतर डायरेक्टली ज्या हेडिंग तुमची या ठिकाणी दिलेली आहे त्या हेडिंगवरती तुम्ही जाऊ शकता। म्हणजे अशा प्रकारे वर्किंग तुम्ही या ठिकाणी टेबल ऑफ कंटेंटमध्ये करता येतं। त्याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे त्या ठिकाणी फुटनोट। आता फुटनोट म्हणजे काय हे थोडक्यात आपण त्या ठिकाणी समजून घेऊ। या ठिकाणी बघा, समजा मी एखादं वर्किंग केलं आणि मला जर एखाद्या शब्दाबद्दल काही सांगायचं असेल तर मी या ठिकाणी त्याची फुटनोट या ठिकाणी देतो। म्हणजे हे डॉक्युमेंट मी या शब्द लिहिला आहे, हे डॉक्युमेंट शब्दाबद्दल जर मला काही सांगायचं असेल तर या ठिकाणी मी त्याची फुटनोट या ठिकाणी लिहून ठेवू शकतो। त्या शब्दाबद्दल त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे 2 नंबर तुम्हाला दिला आहे, तोच 2 नंबर या ठिकाणी बॉटम्स या ठिकाणी तुम्ही दिलेला आहे। चूज नंबर या ठिकाणी पाहू शकता, त्याला त्या ठिकाणी तुम्ही त्याला त्या ठिकाणी तुम्ही काय द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता। ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी एखाद्या शब्दाबद्दल तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर त्याची फुटनोट तुम्ही तयार करू शकता आणि त्यामध्ये त्या ठिकाणी वर्किंग करू शकता। ठीक आहे, आता थोडक्यात त्या ठिकाणी बघा, ही जी काही तुमची फुटनोट असते ही तुमच्या पेजच्या शेवटी असते। म्हणजे त्या ठिकाणी हे जे काही पेज आहे ज्या ठिकाणी तुमचं पेज संपतं त्याच पेजच्या सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी फुटनोट या ठिकाणी घेतली जाते। पण आणखीन एक कन्सेप्टमध्ये त्या ठिकाणी एंड नोट या ठिकाणी एक दिली जाते। आता एंड नोट म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुमचं वर्किंग कंप्लीट होतं त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्या शब्दाबद्दल काही गोष्टी सांगू शकता। म्हणजे थीम्स हा शब्द आहे, याबद्दल मला या ठिकाणी एंड नोट सांगायची आहे, मी या ठिकाणी एंड नोट सांगू शकतो। थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे की त्या ठिकाणी फुटनोट ही तुमच्या पेजच्या त्या ठिकाणी डाऊनला येते आणि एंड नोट ही तुमच्या त्या ठिकाणी तुमच्या वर्किंगच्या शेवटी येते। म्हणजे जशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही फुटनोट घेऊ शकता तशाच प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी एंड नोटही दाखवता येते। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी तुमचं एंड नोट या ठिकाणी दाखवू शकता। त्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे ती त्या ठिकाणी इन्सर्ट सिटिशन आहे। या ठिकाणी बघा, एखादं वर्किंग जर आपण या ठिकाणी केलं तर त्या वर्किंग केल्यानंतर त्याला आपण ॲथोराईज त्या ठिकाणी करत असतो। म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक बुक्सवरती लेखक आणि प्रकाशक यांचं नाव या ठिकाणी दिलेलं असतं। ठीक आहे, आता इन्सर्ट सिटिशनमध्ये गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी ॲड न्यू सोर्सेसचा उपयोग करून आपण या ठिकाणी टाकू शकतो की त्या ठिकाणी एखादं वर्किंग जर आपल्याला टाकायचं असेल तर आपण या ठिकाणी टाकू शकतो।
बघा मी समजा या ठिकाणी ॲथोर म्हणून त्या ठिकाणी रामदेव बाबा या ठिकाणी घेतले आणि ठिकाणी मी समजा एखादा जर बुक्स टाईप केलं त्याचं नाव बुक्स त्या ठिकाणी दिलं, पतंजली प्रोडक्ट म्हणजे पतंजली प्रोडक्ट म्हणून त्या ठिकाणी मी जर एखादा बुक्स त्या ठिकाणी टाईप केलं 2020 सालीमध्ये, त्या ठिकाणी सिटी आपण त्या ठिकाणी टाकू शकतो पुणे आणि पब्लिशर म्हणून जर आपण त्या ठिकाणी IT करिअर या ठिकाणी नाव दिलं म्हणजे कोणी लिहिलंय हे त्या ठिकाणी येतं. ओके म्हणा. या ठिकाणी बघा तुम्हाला ते लेखक आणि प्रकाशकांची नावं या ठिकाणी तुम्हाला दिसतात. बायोलॉजीमध्ये या वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता. बाबा रामदेव, पतंजली प्रोडक्ट, पुणे, IT करिअर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही इन्सर्ट सिटिशन या ठिकाणी दाखवू शकता. वेगवेगळ्या प्रकारचं वर्किंग त्या ठिकाणी तुम्ही त्यामध्ये करू शकता. मॅनेज सोर्सेसमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं नाव टाकायचे, वेगवेगळे आणखीन पण तुम्ही दाखवू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला आणखीन दाखवायचे तुम्ही त्या ठिकाणी त्यामध्ये आणखीनही दाखवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे इन्सर्ट कॅप्शनची आहे. आता आपण 5 नंबरची असाइनमेंट या ठिकाणी पाहिली असेल. 5 नंबरच्या असाइनमेंटमध्ये तुम्ही जर थोडी लक्ष दिलं असेल तर त्या ठिकाणी काय केलं आहे की आपण एक त्या ठिकाणी टाईप केलं आहे आणि त्या टाईप केल्यानंतर त्यामध्ये त्या ठिकाणी 2 कॉलममध्ये वर्किंग केलं आहे. ओके. त्या ठिकाणी जस्टिफाय करा. 2 कॉलममध्ये वर्किंग केल्यानंतर एक आपण त्या ठिकाणी पिक्चर या ठिकाणी घ्यायला सांगितलं आहे. म्हणजे या ठिकाणी मी एखादा पिक्चर या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे. आणि ते पिक्चर घेत असताना जर पिक्चरला एखादं नाव द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपण इन्सर्ट सिटिशनचा उपयोग करतो. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी इन्सर्ट कॅप्शनचा या ठिकाणी उपयोग करतो. या ठिकाणी बघा डायरेक्टली इनमेल नाव या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. मला जर त्याला नाव द्यायचं असेल तर मी इन्सर्ट कॅप्शनचा या ठिकाणी उपयोग करेल. ओके म्हणा. डायरेक्टली या ठिकाणी तुम्ही त्या पिक्चरला या ठिकाणी नाव त्या ठिकाणी देऊ शकता. मी जर म्हटलं पिक्चर 1 म्हणून या ठिकाणी त्याला नाव या ठिकाणी देता येतं. इथे त्या ठिकाणी तुम्ही वर्किंग करू शकता. म्हणजे इन्सर्ट कॅप्शनचा उपयोग तुम्ही एखाद्या पिक्चरला नाव जर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्याचा उपयोग करू शकता आणि त्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वर्किंग करता येईल. ठीक आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही इन्सर्ट कॅप्शनचा उपयोग करून त्या ठिकाणी त्या पिक्चरला नाव द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मार्क एंट्रीचा उपयोग आपण त्या ठिकाणी करणार आहे. मार्क एंट्री म्हणजे काय की त्या ठिकाणी बघा आपण जर एखादा पॅरेग्राफ त्या ठिकाणी रीड करत असेल तर पॅरेग्राफ रीड करत असताना त्या ठिकाणी एखादा जो शब्द आहे तो त्या ठिकाणी आपल्याला जर अवघड जात असेल तर आपण त्याच्याबद्दल मार्क करून ठेवू शकतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही एखादा वर्ड आहे तो त्या ठिकाणी मार्क करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी मार्क करून ठेवू शकता. तो त्या ठिकाणी वर्ड तुम्ही मार्क करून ठेवल्यानंतर काही कालांतराने या ठिकाणी तुम्ही बघा खाली आल्यानंतर इन्सर्ट इंडेक्समध्ये तुम्ही दाखवू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्स तुम्हाला भेटतात ज्याच्यामध्ये क्लासिक असेल, फॅन्सी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी त्याला दाखवू शकता. आपण क्लासिकमध्ये, फॅन्सीमध्ये या ठिकाणी दाखवू. ओके म्हणा. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे काही वर्ड तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट केले ते वर्ड तुम्हाला या ठिकाणी खाली दाखवता येईल. ठीक आहे. आणि त्याच प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी एखादी लाईन जर सिलेक्ट करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इन्सर्ट मार्क सिटिशनचा उपयोग या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी बघा एखादी लाईन तुम्हाला मार्क करून ठेवायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मार्क सिटिशनचा उपयोग करून त्या ठिकाणी ती लाईन त्या ठिकाणी मार्क करून ठेवू शकता. सगळ्यात शेवटी या पुन्हा मी इन्सर्ट टेबल या ठिकाणी म्हणेल आणि त्या ठिकाणी क्लासिकमध्ये येऊन त्या ठिकाणी ती लाईन या ठिकाणी दाखवेल. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्हाला एखादा शब्द त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा असेल तर मार्क एंट्रीचा या ठिकाणी उपयोग करेल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला पूर्ण लाईन सिलेक्ट करायची असेल तर मार्क सिटिशनचा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागतो. अशा प्रकारे वर्किंग तुम्ही रेफरन्समध्ये सर्व त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर पुढची कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे मेलिंग. आता बघा त्या ठिकाणी आपण एखाद्या व्यक्तीला जर मेल पाठवायचा असेल तर आपण त्या ठिकाणी पाठवू शकतो. एक्झाम्पलमध्ये आपण समजून घेतलं की तुमच्या अंडर त्या ठिकाणी 100 लोक त्या ठिकाणी काम करतात आणि ह्या 100 लोकांना आपल्याला काय करायचं आहे की एकाच वेळेस त्या ठिकाणी मेल पाठवायचा आहे. म्हणजे त्यांच्या पोस्टनुसार असेल, त्यांच्या वर्किंगनुसार असेल, आपल्याला त्या ठिकाणी मेल पाठवायचा आहे. आपण या ठिकाणी मेल पाठवू शकतो, त्या ठिकाणी वर्किंग करू शकतो. बघा या ठिकाणी तो मेल पाठवत असताना आपण इनोलोप फॉर्मॅट त्या ठिकाणी वापरू शकतो. इनोलोपचे फॉर्मॅट या ठिकाणी दिलेत. त्याचप्रकारे आपण एखादा लेबलचा फॉर्मॅट पण वापरू शकतो. या ठिकाणी लेबलच्या फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी वर्किंग करता येईल. तुम्हाला इनोलोपच्या फॉर्मॅटमध्ये वर्किंग करायचं आहे, इनोलोपच्या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वर्किंग करता येईल. अशा प्रकारे लेबलचा फॉर्मॅट असतो तोही त्या ठिकाणी तुम्ही वर्किंग करू शकता. इनोलोपचा फॉर्मॅट असेल, इनोलोपच्या फॉर्मॅटनुसार त्या ठिकाणी तुम्ही वर्किंग करू शकता. या ठिकाणी स्टार्ट मेल त्या ठिकाणी म्हणायचं आहे. लेटरमध्ये या आपण लेटर फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी वर्किंग करणार आहे. तुम्ही इनोलोप असेल, लेबल असेल, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी वर्किंग करू शकता. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला कोणाला त्या ठिकाणी मेल पाठवायचं आहे त्यांची एक लिस्ट या ठिकाणी तयार करावी लागते. त्यानुसार त्या ठिकाणी तुम्ही वर्किंग करू शकता.
आता त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर टायटल असेल, फर्स्ट नेम असेल, लास्ट नेम असेल, कंपनी नेम असेल, ॲड्रेस लाईन असेल, ॲड्रेस लाईन 2 असेल, सिटी असेल, स्टेट असेल आणि झिप कोड असेल. हे भरपूर वर्किंग तुम्हाला त्या ठिकाणी त्यामध्ये दिलेत. पण मला जर त्या ठिकाणी माझ्या वर्किंगनुसारच त्या ठिकाणी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी मी कस्टमाइज कॉलम या ठिकाणी दाखवू शकतो, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी मी कस्टमाइज करून त्या ठिकाणी मला जेवढे पाहिजे तेवढेच त्या ठिकाणी मी ठेवू शकतो. टायटलमध्ये या फर्स्ट नेम या ठिकाणी मला पाहिजे, लास्ट नेम पाहिजे, कंपनी नेम पाहिजे. मला ॲड्रेस लाईन 1ची काही गरज नाही आहे, मी या ठिकाणी डिलीट करू शकतो. ॲड्रेस लाईन 2ची पण काही गरज नाही आहे, ते पण डिलीट करू शकतो. स्टेट ठेवायचे, झिप कोड तुम्हाला टाकायचं आहे, झिप कोड या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. कंट्री टाकायची असेल तर कंट्री या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. वर्क फोन नंबर, आपल्याला होम फोन नंबरची गरज नाही आहे म्हणून आपण वर्क फोन नंबर या ठिकाणी घेणार आहे. ईमेल ॲड्रेस टाकायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. बघा आता त्या ठिकाणी तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढेच तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात. म्हणजे टायटल असेल, फर्स्ट नेम असेल, लास्ट नेम असेल, कंपनी नेम असेल, सिटी असेल, स्टेट असेल, वर्क फोन नंबर आणि ईमेल आय डी त्या ठिकाणी पाहू शकता. मला जर एखाद्यामध्ये चेंज करायचं आहे तर मी या ठिकाणी चेंज करू शकतो. म्हणजे या ठिकाणी मला फोन नंबर घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी मी त्यांचा वर्क फोन ऐवजी मला त्या ठिकाणी नुसता फोन नंबर बनायचा आहे, त्या ठिकाणी मी रिनेम करू शकतो आणि या ठिकाणी फोन नंबर या ठिकाणी टाकू शकतो. म्हणजे अशा प्रकारे चेंजेस जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चेंजेस करू शकता. या ठिकाणी बघा आता मी टाकत असताना या ठिकाणी नाव या ठिकाणी टाकून घेईन. समजा या ठिकाणी टायटल आहे, सगळ्यात मला त्या ठिकाणी टाकायचं आहे जे आहे MD, म्हणजे त्या ठिकाणी मॅनेजिंग डायरेक्टर. या ठिकाणी मी टाकेल रमेश हुसाळे. कंपनी नेम आपण या ठिकाणी टाकू IT करिअर. सिटी या ठिकाणी टाकू राजगुरुनगर. स्टेट आपलं या ठिकाणी टाकायचं आहे महाराष्ट्र. फोन नंबर या ठिकाणी टाकून द्या आणि आपण त्या ठिकाणी ईमेल ID या ठिकाणी टाकणार आहे MD रमेश @gmail.com टाकायचे. त्यानंतर AM म्हणजे अकाउंट्स मॅनेजर गणेश शितोळे. त्या ठिकाणी आपण कंपनी नेम या ठिकाणी टाकणार आहे. त्यांचं स्टेट या ठिकाणी टाकायचं आहे. अकाउंट्स मॅनेजर गणेश @gmail.com. ठीक आहे. त्यानंतर SR आपण या ठिकाणी घेणार आहे सिनियर मॅनेजर. नागेश होले. कंपनी नेम या ठिकाणी घ्यायचं आहे. ॲड्रेस या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी सिनियर मॅनेजर नागेश होले @gmail.com आपण या ठिकाणी घेणार आहे. त्यानंतर ज्युनियर मॅनेजर आपण या ठिकाणी घेणार आहे मंगेश IT करिअर या ठिकाणी घ्या. त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा. आपल्याला मोबाईल नंबर या ठिकाणी आपण टाकू शकतो. म्हणजे आपल्याला जी डिटेल सांगितलेली आहे आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. अकाउंट असिस्टंट, या ठिकाणी कंपनी नेम टाकायचं आहे. अकाउंट असिस्टंट सुरेश. अशा प्रकारे बघा आपल्याला आपल्याला ॲड करायचे सगळ्यांची या ठिकाणी नाव टाकायच्यात. सगळ्यात मी या ठिकाणी सगळ्यात शेवटी ओके म्हणेल. एक त्या ठिकाणी लिस्ट मी माझ्या IT करिअर नावाने या ठिकाणी सेव्ह करून ठेवेल. त्यांची सेव्ह करून ठेवल्यानंतर या ठिकाणी इन्सर्ट मर्ज फाईल या ठिकाणी तुम्हाला जे जे पाहिजे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. लास्ट नेम असेल, कंपनी नेम असेल, सिटी असेल, स्टेट असेल, फोन नंबर असेल,
आणि ईमेल आय डी असेल, हे सर्व तुम्ही त्या ठिकाणी टाईप करून घेऊ शकता. बघा आता इथे तुम्हाला सगळ्यात पहिली कन्सेप्ट काय आहे की टायटल आणि फर्स्ट नेम या दोघांच्या मध्यभागी या ठिकाणी टिक करायचं आणि एंटर करायचं आहे. लास्ट नेमच्या या ठिकाणी मध्यभागी टिक करून एंटर करायचे. कंपनी नेमच्या या ठिकाणी मध्यभागी येऊन टिक करायचे. सिटी आणि स्टेटच्या मध्यभागी येऊन टिक करायचे. फोन नंबर आणि त्या ठिकाणी मेल आय डीच्या मध्यभागी येऊन त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायची आहे. हे झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खाली त्या ठिकाणी सब्जेक्ट टाकायचं आहे की तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी काय इन्फॉर्मेशन द्यायची आहे ती तुम्हाला सब्जेक्ट टाकायचं आहे. मी टाकेन टुडे इज हॉलिडे. ठीक आहे, हा सब्जेक्ट मी या ठिकाणी सर्वांना देईल. त्यानंतर मी या ठिकाणी टाकेन डिअर, त्यांचं टायटल आणि फर्स्ट नेम या ठिकाणी मला घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी काही इन्फॉर्मेशन जी मला त्या ठिकाणी द्यायची आहे ती या ठिकाणी मी टाईप करून घेईल. सगळ्यात खाली या ठिकाणी टाकेन मी थँकिंग यू आणि पुढे आल्यानंतर या सगळ्यात शेवटी तुम्ही युअर फेथफुलीचा उपयोग या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी बघा एक अशा प्रकारचं लेटर तुम्ही या ठिकाणी सर्वांना देऊ शकता. त्यांच्या नावानुसार त्यांच्या प्रिय म्हणा. या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता MD रमेश हुसाळे या ठिकाणी तुम्हाला भेटेल. प्रत्येकाच्या नावानुसार त्या ठिकाणी तुम्ही त्याला त्याच्या वर्किंगनुसार या ठिकाणी तुम्ही त्याचं लेटर त्या ठिकाणी देऊ शकता. ते काय चेंजेस होते ते हायलाईट करायचे तुम्ही या ठिकाणी हायलाईट करू शकता. ॲड्रेस ब्लॉक आहे, तुम्हाला चेंज करायचं आहे, ॲड्रेस ब्लॉक या ठिकाणी चेंज करू शकता. गेटिंग लाईन आहे, इथं डिअरच्या ऐवजी आपण टू पण त्या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी फिनिश म्हटल्यानंतर तुम्ही इंडिव्हिज्युअली एडिट करू शकता आणि तुम्हाला प्रिंट मारायची असेल तर या ठिकाणी प्रिंट मारू शकता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक याची या ठिकाणी प्रिंट मारायची, तुम्ही प्रिंट मारू शकता. मेलवरती सेंड करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी मेलवरतीही त्या ठिकाणी सेंड करू शकता. धन्यवाद. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण रेफरन्स आणि मेलिंगमध्ये येणारा टॉपिक आपण त्या ठिकाणी कंप्लीट केले, त्यामध्ये त्या ठिकाणी आपण वर्किंग करू शकतो.